पहिलं वचन जे आहे ते आहे इब्रिकरास पत्र याचं 13वा अध्याय आणि 17वं वचन. मी यासाठी हे वचन आपल्याला दाखवत आहे किंवा ह्या वचनाच्याकडे आपल्याला घेऊन जात आहे की पवित्र शास्त्र हे आपल्याला सांगतं. हे काही अमेरिकेने केलं, युरोपमध्ये केलं, इंग्लंडमध्ये केलं आणि त्यामुळे आपण साजरा करत आहोत असं नव्हे, परंतु वर्षातून एकदा तरी आपण आपल्या पालकासाठी, आपण म्हणणार पालकासाठी, आमच्या जीवनामध्ये, आमच्या हृदयामध्ये, आमच्या मनामध्ये तुमच्याबद्दल खूप कौतुक आहे, खूप सन्मान आहे, चांगली गोष्ट आहे, परंतु ते प्रगट करणं देखील अतिशय गरजेचं आहे. कारण की आम्हाला ते बोलता यायला पाहिजे, ते प्रेझेंट करता यायला पाहिजे, त्याद्वारे पालकांना उत्तेजन मिळतं. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामध्ये पहिलं वचन जे आहे इब्रिकरास पत्र 13:17 संत पाऊल यांनी पण म्हणतो की आपल्या अधिकार म्हणजे जे अधिकारवाणीने तुमच्याशी बोलत आहे, ज्याला आपण पाळक म्हणतो, त्यांच्या संदर्भात संत पाऊल म्हणतो त्यांच्या आज्ञेत राहा, आज्ञा पालन करा. कारण की ते जे काही तुम्हाला शिकवतात, ते जे काही तुमच्याशी बोलतात, ते देवापासून त्यांना अथॉरिटी मिळालेली. प्रेज द लॉर्ड. इथे आम्हाला वाटलं चला आम्ही चढतो आणि आम्ही इथे काहीतरी पॉलिटिक्स खेळून किंवा काहीतरी योजना आखून पाळक बनलो असं नव्हे. तर ही सर्वप्रथम देवाची इच्छा होती, त्यासाठी देवाने कृपा पुरवली, आम्ही देखील श्रम केले आणि त्यामुळे आज आपण इथे आलो असताना आम्हाला ख्रिस्तामध्ये तुम्हाला आज्ञा देण्याची, तुम्हाला निश्चितच आज्ञा देऊन मार्ग प्रदर्शित करण्याची ताकद ख्रिस्तामध्ये, बळ ख्रिस्तामध्ये आम्हाला प्राप्त झाले. आणि संत पाऊल म्हणतो त्यांच्या अधीन राहा, कारण की त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की मंडळीला घडवण्यासाठी देवाने त्यांना काय विजन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हे फार महत्त्वाचं आहे. पाळक बनले म्हणजे सगळेच पाळक सारखं नसतात, मंडळ्याही सारख्या नसतात, सगळ्या वेगवेगळे पाळक आणि वेगवेगळ्या मंडळ्या असल्या कारणाने देवाने प्रत्येकासाठी वेगवेगळे विजन दिलेले असतं आणि ते विजन जो पाळक समर्पित आहे, जो पाळक खरोखर ख्रिस्तामध्ये वाढत आहे, त्याला दिलेले असतात. आणि पुढे लिहिलेलं आहे कारण आपणास हिशोब द्यायचा आहे. पाळकाला माहिती आहे की प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक सभासासाठी, लहान असो, मोठा असो, वृद्ध असो, त्याच्यासाठी कोणाला हिशोब द्यायचा आहे? पाळकाने कोणाला हिशोब द्यायचा आहे? देवाला हिशोब द्यायचा, कारण की देवाने त्याची नेमणूक केलेली आहे. आणि हे समजून ते तुमच्या जीवाचं राखण करतात. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवाचं, तुमच्या कुटुंबियाचं, तुमच्या विशेष करून आत्म्याचं संरक्षण करण्याची जी जबाबदारी आहे ते ख्रिस्तामध्ये त्यांना लाभलेली आहे, त्यामुळे ते करतात. आणि पुढे ते म्हणतो आणि ते आनंदाने करता यावं. प्रेज द लॉर्ड. मागच्या रविवारचा संदेश रडत खडत द्यावा लागतो मला, कारण की तो बोध करत असताना मला काही आनंद वाटत नाही, परंतु प्रभूला धन्यवाद असो की मी एक शिक्षक आहे आणि शिक्षक म्हणजे मॅथ्सचा शिक्षक आहे. आणि मॅथ्सचे शिक्षक कधीच प्रसन्न नसतात, कारण की किती शिकवलं, किती मरमर मेले तरी विद्यार्थ्यांमधून जे हवं तर रिस्पॉन्स मिळतच नाही. त्यामुळे आम्हाला तो टोनच आहे आमचा फिक्स की लोकांना म्हणजे विद्यार्थ्यांना झापायचं. आणि कधी कधी तो गुण उफाळून मला येतो, परंतु ते सर्व देवाच्या दृष्टिकोनातून भल्याचं आहे. प्रेज द लॉर्ड. मॅथ्सचा शिक्षक यासाठी करतो की विद्यार्थ्यांनी मॅथ्समध्ये कधीच कमी पडू नये. काल एक कार्यक्रम होता आणि काल माझं मोठं तिथे गौरव झालेला आहे. महाराष्ट्राची निवडक समाजसेवी लोकांचा गौरव पिंपरी येथे असताना मला देखील बोलवण्यात आलेलं आहे आणि मोठा गौरव तिथे झालेला. आणि तिथे जात असताना एक तिकडचं एक मोठा न्यूज चॅनल आहे, त्याचे संपादक धावत आले, सर सर थांबा थांबा थांबा. आणि मग त्यांनी सगळ्या गेस्ट लोकांना थांबवलं आणि ते आज ते फार प्रसिद्ध असे आहेत आणि त्यांचं न्यूज चॅनल पण आहे, पॉलिटिक्समध्ये पण ते पुढे आहे. आणि त्यांनी म्हटलं की आज मला फार आनंद वाटत आहे की माझ्या सरांचा इथं गौरव झालेला आहे, परंतु या सरांच्यामुळे मी 10वी पास झालेलो आहे. प्रेज द लॉर्ड. जवळजवळ आज तुम्हाला 22-25 वर्षानंतर भेटला आणि मला देखील आनंद वाटला की त्यांनी मोठी प्रगती केली. मी निश्चित फेसबुकवर किंवा मीडियामध्ये त्यांना कौतुक करतच होतो, परंतु प्रत्यक्षात भेटलं. म्हणण्याचा अर्थ असा आहे की आम्ही जे काही सेवा करतो त्याद्वारे काय होतं, कुठेतरी विद्यार्थी घडतात, कुठेतरी मंडळी घडते आणि आमचा गौरव हो ना हो, परंतु आमचं कार्य यशस्वी होतं. पुढे असं लिहिलेलं की त्यांनी ते आनंदाने करावं, कणत नव्हे. कणत नव्हे. कारण की जर तुम्ही आम्हाला रडीच आणतात, तुम्ही आम्हाला जर पीडित करता मंडळी, तर निश्चितच तो काही आनंद, प्रत्येक म्हणतात आपल्याला माहिती आहे जॉब सॅटिस्फॅक्शन, कोणतंही काम करत असताना आपल्याला आनंद वाटायला पाहिजे. आपण संसार करतो,
निश्चितच आपण स्वयंपाक करतो, ड्युटी करतो, प्रत्येकामध्ये जर आपल्याला आनंद आहे तर आपण उत्तमात उत्तम आउटपुट देतो, रिझल्ट चांगला देतो आपण. परंतु आनंदच नाही, रडत खडत आपला टाइमपास करत आहे, टाकत आहे, मग त्याच्यामध्ये न समोरच्याला काही लाभ मिळत, ना आपल्याला करणाऱ्याला काही लाभ मिळत. तर असं टाकणे काम करायचं नाही आम्हाला. त्यामुळे मंडळीने रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे. हे आमचे जे आहे फेसबुकवाले, व्हॉट्सअपवाले, ते भरपूर रिस्पॉन्स देतात, प्रेज द लॉर्ड. पण आम्ही फेसबुकचे पाळक नाहीये, आम्ही व्हॉट्सअपचे पाळक नाही, आम्ही युट्यूबचे पाळक नाही, आम्ही ख्रिस्ती मंडळीचे पाळक आहोत, प्रेज द लॉर्ड. त्यांच्याकडून रिस्पॉन्स पाहिजे. तुम्ही म्हणा आम्हाला कळत नाही, आम्हाला बोलता येत नाही, सगळ्यांना बोलता येतं, परंतु ते कसं बोलायचं ते तुम्ही शिकायला पाहिजे. आपण देवाशी बोलतो, देवाचं नेहमी गौरव करणं विसरू नका, पण तो देवाचा नेमलेला व्यक्ती देखील काहीतरी आपल्यासाठी करत आहे ते देखील विसरू नये. आणि त्यामुळे गन्न नव्हे तर त्याच्या जीवनामध्ये आनंद आपण पेरा, आणि असे झाल्यास ते तुमच्या हिताचे आहे, प्रेज द लॉर्ड. संत पौल म्हणतो वचनामध्ये, असं जर तुम्ही केलं तर ते पाळकाच्या हिताचं तर आहेच आहे, परंतु ते देवासाठी पण सन्मानीय बाब आहे, प्रेज द लॉर्ड. कारण की तुम्ही हे करत असताना देवाची आज्ञा पालन करत आहात. कोणाची आज्ञा पालन करत आहात? देवाची. यस, तुम्ही जगातल्या सर्व लोकांचं गौरव, कौतुक आणि सन्मान करतात, ही चांगलीच बाब आहे. परंतु जेव्हा वेळ येते, तुम्ही तुमच्या पाळकांचा, तुमचे जे शिक्षक आहे, जे तुम्हाला वचनातून शिकवतात, जे मंडळीची निगा राखतात, त्यांचं देखील गौरव आणि कौतुक वेळोवेळी करायला पाहिजे. दुसरं वचन मी घेतो आणि त्याकडे जातो. पहिले तिमित्थ याचा 5वा अध्याय आणि 17वा वचनामध्ये परत एक वार संत पौल या तरुण सेवकास अशा प्रकारे म्हणतो. पहिले तिमित्थी 5 आणि 17 मी वाचतो, लक्षात द्या. जे वडील, ज्याला प्रेस्बिटर म्हणतात, चांगल्या प्रकारे अधिकार चालवतात. वडीलचा म्हणजे पाळक, या लक्षात ठेवायचं. जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवतात, विशेष म्हणजे उपदेश व शिक्षण या बाबतीत श्रम घेतात. प्रेज द लॉर्ड. कशाबद्दल श्रम घेतात? ऐकून येते, ऐकताय की नाही ऐकत तुम्ही? परत रिपीट करतो, उपदेश व शिक्षण. बोला, उपदेश व शिक्षण. उपदेश व शिक्षण पाळकाचं एक महत्वाचं कार्य आहे, अनेक कार्यापैकी एक कार्य आहे, ज्याच्याबद्दल उपदेश व शिक्षण घेण्यासाठी ते श्रम करतात. असं नाही उठलं काहीतरी आलं आणि इकडे उभा राहून ठोकत आहे. आम्ही घरी जातो, वेगवेगळे बुक रेफर करतो, वेगवेगळ्या न्यूजपेपर तपासतो, मंडळीचे आत्मिक आणि मंडळीची जी बौद्धिक पातळी तपासली जाते, आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन आम्हाला काय बोलायचं आणि जगामध्ये जे काय आपल्याला दिसतं घडामोडी होत आहे, त्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून आत्म्याच्या द्वारे जेव्हा आम्ही इथे संदेश देतो किंवा आम्ही वचन विदित करतो, तेव्हा हे श्रम घेणाऱ्याला ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावो. प्रेज द लॉर्ड. थोडं नाही, दुप्पट सन्मान त्यांना द्या, असं संत पौल या एक मंडळीच्या निश्चितच वडील किंवा युथ तिमथ्याला लिहितो. आणि पुढे लिहिलं, कारण की शास्त्र म्हणते, बैल मळणी करीत असताना त्याचे मुसके बांधू नको, आणि काम करायला आपली योग्य मजुरी मिळणे योग्य आहे. प्रेज द लॉर्ड. जे काम करतात, जे श्रम करतात, त्यांच्यासाठी तुम्ही योग्य मजुरी द्या. आणि हे देखील महत्वाचं आहे. मजुरी, आज आम्हाला प्रभूला धन्यवाद असो की प्रभूने आम्हाला काही कमी केली नाही. मंडळी करून आम्ही कोणत्याही पैसे सॅलरीची अपेक्षा ठेवतच नाही, परंतु तरी देखील सेवक जर पूर्णपणे मंडळीसाठी समर्पित आहे तर मंडळीने देखील त्याच्यासाठी काहीतरी करत राहावं, ही देवाची अपेक्षा आहे. कारण की तो मंडळीसाठी काय करत आहे? उपदेश व शिक्षण देत आहे. आता इथे राहत असताना उभं राहून मला बोलता बोलता 2 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष आणि 20 वर्ष झालेले. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांना आश्चर्य होतं की पाळकचं 20 वर्ष. हो, 20 वर्ष आता कंप्लीट होण्यात आले. पाळक साहेब देखील आमचे आहेत आणि ते देखील प्रभूमध्ये निरंतर वाढत तुमची सेवा करण्यासाठी सदोदित तत्पर आहेत आणि ते करतच आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो एकच गोष्ट लक्षात ठेवा की जे पाळक तुम्हाला मिळालेले आहे, जे पाळक देवाने तुम्हाला दिलेले, त्या पाळकांची कदर करत असताना नुसतं त्यांना चांगलं चांगलं बोलून चालणार नाही, तर ते जे काही शिकवतात पहिले ते आज्ञा पालन पण करा. तर ते म्हणतात वेळेवर या, न चुकता मंडळीला या, मंडळीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घ्या. तर हे पाळणं म्हणजे पाळकाचा सन्मान आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला नुसते बुके देणं किंवा त्याला काहीतरी गिफ्ट देणं, ह्यामध्ये
निश्चितच काही प्रकारात सन्मान आहे, परंतु आम्ही आत्मिक सेवा करत आहोत, तर आम्हाला आत्मिक कृत्य दिसायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि हे तुमच्याकडून आम्हाला दिसायला पाहिजे, कारण की इथून देव बोलत आहे. त्यामुळे देव तर कुठे कमी पडणार नाही. आम्ही मनुष्य म्हणून कुठेतरी कमी पडतो, परंतु आम्ही ओझं घेऊन अनेकदा निराश होतो आम्ही, की आम्ही काय करतो, श्रम करतो, परंतु रिझल्ट मिळत नाही. प्रभूला धन्यवाद असो. मी यासाठी लवकर खचत नाही, कारण की मी बरंच मॅथ्सचा टीचर आहे. मला माहिती आहे मी किती मरलो तरी रिझल्ट खराबच येणार आहे, कारण की समोरचे जे विद्यार्थी असतात त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्टच नसतो. परंतु जेव्हा तोच रिप्लाय, तेच प्रतिसाद मला मंडळीमध्ये पण दिसतं, तर मला फार वाईट वाटतं. इथे मी मॅथ्स शिकवत नाही आपल्याला, इथे ते देवाचं वचन शिकवतो. मॅथ्स 10वी पर्यंत 12वी पर्यंत जीवनात कुठेच कामी येत नाही, परंतु हे जे वचन आहे ते सार्वकालिक जीवनापर्यंत येतं. प्रेज द लॉर्ड. या वचनाच्या मध्ये तुम्हाला जीवनच नव्हे तर युगानुगाचं जीवन लपलेलं आहे. आणि जेव्हा यामध्ये मंडळीचा प्रतिसाद मिळत नाही, पाळक निराश होतो, कारण तो देखील तुमच्यासारखाच मनुष्य आहे. प्रेज द लॉर्ड. तो स्वर्गातून उतरलेला कोणीतरी देवदूत नाही, तो तुमच्यापैकीच एक आहे. ज्या प्रकारे तुम्हाला दुःख वाटतं, ज्या प्रकारे तुम्ही निराश होतात, आम्हाला देखील वाईट वाटतं, आम्ही देखील निराश होतो, आणि आम्हाला देखील प्रोत्साहनाची गरज असते. आणि त्यामध्ये एक मोलाचं योगदान पाळकीनबाईचं असतं. आज आमच्यामध्ये निश्चितच वेरुनिका समर्पित आहेत, आणि त्यांचा काल वाढदिवस होता, आणि निश्चितच त्यांच्या जीवनामध्ये एक मोठं म्हणजे पाळक साहेबाच्या जीवनामध्ये एक मोठं योगदान पाळकीनबाईचं आहे. परंतु कदाचित आपली प्रथाच अशी आहे की गोरे पाळक साहेब होते तेव्हा माझीच बायको एकुलती एक पाळकीनबाई होती, आणि आता हे आमचे पाळक साहेब आले तर वेरुनिकाच एकुलती एक पाळकीनबाई आहे. तर कधी कधी आम्हाला त्या गोष्टीचा खंत वाटतो, परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की पाळक एकटा काम करत नाही, तो एक कुटुंब वत्सल व्यक्ती आहे. प्रेज द लॉर्ड. कुटुंब वत्सल व्यक्ती असताना त्याच्या बरोबर सपोर्ट करणारी पाळकाच्या बरोबर पाळकीनबाई हा शब्द जोडलेला जातो. जो पाळकाशीच कनेक्टेड आहे, त्याला प्रोत्साहित करणं, त्याला उत्तेजित करणं हे देखील पाळकींचं जबाबदारी आहे. दुसरा घटक आहे मुलं. मुलं देखील आपल्याला माहिती आहे, अनेकदा आपण जे आहे ऐकलं नसर, परंतु आमच्यामध्ये सन्मानित जाधव साहेब की पाळकाचे पोरं वाया जातात. पाळकाचे पोरं वाया जातात की पाळकाचं लक्षच नसतं संसारामध्ये. तो आपला मंडळी लोकांच्या घरी व्हिजिट कर, मंडळांच्या सेवा कर, इकडे तर इकडे तर. आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा पाळक आपल्या लेकरांकडे लक्ष देत नाही, तर ते कुठेतरी हरवतात, आणि सैतान त्यांना पकडतो. कारण की ही बाब पण खरी आहे की पाळकाची सेवा जर उद्ध्वस्त करायची आहे, तर पाळकाला सहसा धरता येत नाही, पकडता येत नाही. तो त्यांच्या घटक, जे घरातले घटक आहे, पत्नी असो किंवा लेकरं असो, त्यांचा उपयोग करतो आणि ती सेवा नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी पाळकाला प्रयत्न करावा लागतं की त्या मुलांनी देखील मंडळीमध्ये सहभागी व्हावं. प्रेज द लॉर्ड. आता वजच बघा फोटो काढत मला, किंवा आत्ताच आपण बघितलं इथे सिंथेसायझरवर पाळक साहेबांचा चिरंजीव साक्ष इथे वाजवत होता. प्रेज द लॉर्ड. ते जर हे मंदिराशी कनेक्टेड राहिले ना, तर आम्हाला काळजी नसते. प्रेज द लॉर्ड. कारण की ते मंडळीचे घटक म्हणून पाळकाच्या सेवेमध्ये सपोर्टिंग रोल, आणि ते पुढे जाऊन मी याने म्हणत ते पाळकच बनतील, परंतु निश्चितच त्या पाळकी सेवेचा जो थीम आहे की मी आणि माझा घराणं तर परमेश्वराची सेवा करणार, त्यामधले त्यापैकी ते एक असणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्यासाठी नुसतं पाळकच नव्हे तर पाळकीनबाई आणि त्यांच्या कुटुंबियासाठी देखील प्रार्थना करणं, त्यांचं देखील गौरव करणं, त्याचं देखील कौतुक करणं, त्यांना देखील प्रोत्साहित करणं हे गरज आहे. शेवटला वचन वाचतो आणि मग पाळक साहेबांकडे जातो. थेसलनिकरास पत्र याचा पौलांनी लिहिलेलं थेसलनिकरास पत्र याचा पहिलाच अध्याय 5, 12 आणि 13. 5, 12 आणि 13. बंधुजनो, आम्ही तुम्हास विनंती करतो की तुम्हामध्ये जे श्रम करतात, विशेष करून ते पाळक वर्गाच्या बद्दल बोलत आहे, प्रभूमध्ये जे श्रम करतात, प्रभूमध्ये जे तुम्हावर असतात व तुम्हास बोध करतात, त्यांचा तुम्ही सन्मान करा. परत एक बार रिपीट करतो. पहिले थेसलनिकरास पत्र 5 अध्याय 12 आणि 13 मी वाचतो की जे तुम्हासाठी श्रम करतात, जे घरोघरी भेटी देत आहे, जे हॉस्पिटलमध्ये तुम्हासाठी उभे आहे, तुमच्या घरातल्या सुखादुःखात ते हजर आहे, तुमच्यासाठी चर्चमध्ये प्रार्थना करत आहे, तुमच्या घरोघरी जे जाऊन प्रार्थना करत आहे,
तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक समस्या त्याला माहीत आहे. तुमच्या घरातल्या जे वातावरण आहे, कठीण समय ते त्यांना माहीत आहे. तुमच्या आनंदाच्या प्रसंगात ते आशीर्वाद देण्यासाठी तुम्हासाठी हजर असतात. या सर्व गोष्टीबद्दल ज्याला लिहिलेलं कष्टकरी जे कारभारी आहे त्यांना प्रभूमध्ये तुम्हावर असताना तो तुम्हाला बोध करतो, त्यावेळेस तुम्ही त्याचा सन्मान करावा. प्रेज द लॉर्ड. पाळक असाच आहे, पाळक तसाच आहे, यापेक्षा पाळक काय तुम्हाला देत आहे त्याकडे बघा. प्रेज द लॉर्ड. अनेकदा आपण पाळकाच्या दुसरी बाजू बघतो. पाळकीय सेवा ही महत्वाची, दुसरी बाजू ही महत्वाची, परंतु कधी कधी दुसरी बाजू ही त्याचं एक दैनिक जीवन किंवा पर्सनल लाईफ असतं. आणि अनेकदा लोक पर्सनल लाईफ हे उचलून ठेवतात आणि जी त्याची पाळकीय सेवा आहे किंवा ज्याला म्हणतो की पुलपिटची सेवा आहे त्याकडे दुर्लक्ष करतात. तर हे देखील होता कामा नाही. आणि असे जे तुम्हासाठी सेवा अर्पितात त्यांचा तुम्ही सन्मान करा खाली, आणि त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने अत्यंत मान द्या. प्रेज द लॉर्ड. पाया पडू नये, सन्मान करा, गौरव करा आणि त्यांना मान द्या. अनेकदा मी बघतो की आमचे फेसबुकचे फ्रेंड्स जे आहे, यूट्यूबचे फ्रेंड्स आहे, ते उत्तमरित्या मला रिप्लाय देतात. आज माझी बहीण इथे मृण्मयी बसली, ती प्रत्येक वेळेस मी तिला देवाचं वचन पाठवलं की रिप्लाय देतात. पण ख्रिस्ती मंडळीचे बाकीच्या लोकांना बिलकुल इंटरेस्टच नाही त्याच्यामध्ये. कधी कधी तर मी मेसेज टाकतो ते बघतही नाही. ते त्या दिवशी पण एक मेसेज टाकला आणि मला वाटतं पाळक साहेबांचाच वाढदिवसाचा मेसेज होता. आणि पाळक साहेबांचा वाढदिवस मी पुष्कळ गोष्टी त्यांच्याबद्दल लिहिल्या आणि दुपार झाली आणि त्यानंतर मी म्हटलं अरे कोणीच रिप्लाय देत नाही. मग माझी मुलगी हळूच म्हटली, अहो तुम्ही खूप मोठं मोठं कौतुकाचे शब्द लिहितात ना, लोकांना वाटतं असं संदेश बिंदेश लिहिला असेल, बघितलंच नसेल. आता बघा मी मेसेज टाकते. आणि तिने लिहिले हॅपी बर्थडे पाळक साहेब, लगेच लाईन लागली खाली. म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला आणि मला कळून येतं की मी कोणती पण गोष्ट अशी टाइमपास म्हणून तर टाकणार नाही ग्रुपवर. मी गुड मॉर्निंग गुड नाईट पण टाकत नाही. मी कोणत्या तरी महत्वाच्या गोष्टी असल्या तरच त्याच्यावर टाकतो. आणि जर मी टाकतो तर त्या महत्वाच्या आहे आणि तुमच्या रिस्पॉन्सची अपेक्षा आहे. मी दगडांशी बोलत नाही, मी दगडांची मिनिस्ट्री करत नाही, मी मनुष्याची मिनिस्ट्री करतो. आणि मला अपेक्षा असतात की तुम्ही काहीतरी पॉझिटिव्ह द्या, निगेटिव्ह द्या, काही द्या रिस्पॉन्स. मी असं म्हणत नाही की नेहमी कौतुकच करा माझं. निश्चितच तुम्हाला ज्या गोष्टी आवडत नाही किंवा तुम्हाला जे आणखी सुधारणा हवी त्या तरी द्या, परंतु तुम्ही काहीच रिप्लाय देत नाही, याचा अर्थ आहे माझी सेवा शून्य आहे. त्याला काही देखील घेणं देणं नाही. तुम्ही तुमचं काम करा ना, आम्ही आमचं काम करू. मग असंच काम करायचं तर मी इथे कशाला येतो आणि तुम्ही तरी ते इथे कशाला येतो. हो प्रियांनो, हे तुम्ही मला रिस्पॉन्स नाही, तुम्ही देवाला रिस्पॉन्स देते. प्रेज द लॉर्ड. देवाच्या व्यक्तीच्या शिवाय मी कोणत्याही ग्रुपवर कोणताही मेसेज टाकत नाही. आणि मला आवडत पण नाही कोणी दुसऱ्याने टाकलेलं काय, मी लगेच डिलीट करून टाकतो त्याला. प्रियांनो, एकच गोष्ट लक्ष ठेवा, इथे काय लिहिलेलं आहे की त्याच्या कामामुळे प्रीतीने त्याचा अत्यंत मान करा. हो प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की या दिवसामध्ये तुम्ही पर्सनल एकमेकांना येऊन भेटू शकत नाही. त्यासाठी देवाने एक चांगला उत्तम मार्ग उभा केला की तुम्ही व्हॉट्सअपवर जाऊ शकतात, फेसबुकवर जाऊ शकतात आणि तिथे आपल्या मंडळीचं कार्य, माझं वैयक्तिक कार्य नाही आहे, एक लक्षात ठेवा. हे जे काही कार्य मी केलेले ख्रिस्ती मंडळीच्या नावानेच सगळीकडे कार्य जातं. आणि जर कार्य करत आहे तर तुम्ही कोणाचा गौरव करत आहे? ख्रिस्ती मंडळीचा. ख्रिस्ती मंडळी कोणाची आहे? ख्रिस्ताची मंडळी. तर तुम्ही याकडे लक्ष द्या, कारण की हा समय नाही खऱ्या अर्थाचं बोलायचा, परंतु ते मला बोलावं लागतं, कारण की आपल्याला कसा सन्मान करावं ह्यापासून आपण कुठेतरी दूर आहोत. आणि ही बाब लवकरात लवकर शिकणं गरजेचं आहे. पुरे पाळक मला नेहमी म्हणत असतो, अहो पाळक काय भीक मागतात का तुम्ही? द्या 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 द्या, कशाला तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहिजे, मला तर काही नको. म्हटलं पाळक साहेब तुम्ही बोलतात ते खरं, पण मंडळी कधी शिकणार? अहो तुम्ही शिकवल्याशिवाय शिकणार नाही ना ती. ठीक आहे तुम्ही भीक मागा, काही मागा, परंतु ही बाब लक्षात ठेवा की मंडळीने येत नाही तर मंडळीला शिकवणं आमचं काम आहे. कदाचित माझ्याच हाताने मलाच बुके घ्यायची वेळ येईल, हे मला माहिती आहे. माझ्या कौतुकासाठी मलाच बुके मागावं लागेल, माझ्या बर्थडेला मलाच केक मागून मलाच कापावं लागेल, हे मला माहिती आहे. परंतु यासाठी की कधीतरी मंडळी शिकल, बोध घेईल आणि
खरोखर त्यांना सुबुद्धी प्राप्त होईल आणि त्यासाठी त्याला मान द्या. शेवटलं वचन, त्यांना प्रीतीने अत्यंत मान देत असताना तुम्हा आपसात शांती राहो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही त्यांना मान देता, जेव्हा तुम्ही सन्मान देता, तेव्हा तुमच्यामध्ये, तुमच्या घरामध्ये, तुमच्या मंडळीमध्ये शांती नांदते. प्रेज द लॉर्ड. कारण की देवाची शांती जे तुमचं मन आणि अंतःकरण देवाच्या वचनाच्या द्वारे भरतं, देव ते आशीर्वादित करतो. आता यावेळेस मी पाळक साहेबांना पुढे आमंत्रित करतो. खरं तर आज त्यांनाही माहीत नव्हतं, परंतु ते अचानक वॉच नाईट बॅट्समॅन म्हणून ते उभे राहिलेले आहे. त्यांना माहीत नव्हतं की आज आमचा विकेट जाणार आहे. त्यामुळे इंग्लंडवरून आम्हाला वॉच नाईट बॅटिंग करण्यासाठी जाधव साहेब हजर आहे. मागील 6 महिने ते इंग्लंडमध्ये होते आणि तिथे देखील प्रभूची विविध ठिकाणी त्यांनी सेवा केलेली आहे. आज ते आमच्यामध्ये आहे आणि थोडक्यामध्ये पाळक साहेब आज परत याच विषयावर बोलणार आहे आणि मी त्यांना आमंत्रित करतो. दोघंही भारतामध्ये पती पत्नी आलेले. पाळकीनबाईचं देखील आम्ही इथे निश्चितच वेलकम करतो आणि वेळ न घेता माईक ते कॉर्डलेस द्या. वेळ न घेता मी सन्मानी पाळक साहेबांना पुढे बोलवतो आणि ते बोलतील आणि त्यानंतर प्रीती निर्मळ पुढच्या कार्यक्रमाचं संचलन करणार आहे. ज्यांना कोणाला जर 2 शब्द बोलायचे पाळकांच्या बद्दल तर तुम्ही प्रीती निर्मळच्याकडे नाव द्या. जास्त गोष्टी त्यामध्ये बोलू नका. जो मी आपल्याला एक मर्यादा आखून दिलेली आहे किंवा तुम्हाला मी जे काही दिलेले आहे ते आपल्या ग्रुपवर आहे, त्या मुद्द्यावर कृपया बोला. माझ्याबद्दल पर्सनल बोलू नका, तर देवाच्या बद्दल बोला. देव तुम्हाला आशीर्वाद दे. गॉड ब्लेस यू. सन्माननीय जाधव साहेब. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मी प्रभूच्या नावाने तुमचं सर्वांचं स्वागत करतो. देव चांगला आहे, त्याची कृपा आणि दया आमच्यावर झालेली आहे. हालेलुया. आणि आज पाळक लोकांचा दिवस आहे, मला खरंच कल्पना नव्हती. हालेलुया. अशा कधी कधी मला कल्पना नसतात आणि कल्पना नसताना देवबाप कधी कधी संधी देतो. आणि म्हणून 1 कोरिन्थीकराचं पत्र त्याचा 12वा अध्याय आणि त्याचं 28वं वचन. तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे. प्रथम प्रेषित, संदेष्टे, शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्य करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, भिन्न भीषण भाषा बोलणारे असे नेमले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पाळक, पास्टर. तर पास्टर ह्या शब्दाचा अर्थ काय? पाळक म्हणजे काय? आम्ही म्हणतो पास्टर पास्टर, पाळक साहेब पाळक साहेब पाळक साहेब. आणि पास्टर म्हणजे काय आहे तर तो धनगर. हॅलो, पास्टर या शब्दाचा अर्थ काय? धनगर. तो पास्टरिंग करतो, तो त्यांना खायला प्यायला घालतो, तो त्यांना चारतो, तो त्यांना चरवतो, तो मेंढपाळ आहे. आणि परमेश्वराच्या पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे मी उत्तम मेंढपाळ आहे. तो जर उत्तम मेंढपाळ तर त्याचा दास पण काय? कसा मेंढपाळ? उत्तम मेंढपाळ. तो उत्तम मेंढपाळ. म्हणून पाळक साहेब उत्तम मेंढपाळ आणि पाळक साहेब उत्तम मेंढपाळ म्हणून तुम्ही त्यांची मेंढर कशी आहात? घाबरतात सगळेजण उत्तम म्हणायला. हॅलो, कसे आहात? उत्तम म्हणा. उत्तम जोरात. मी उत्तम आहे कारण येशूनी त्याची कृपा दिली, त्याच्यामुळे तुम्ही उत्तम आहात. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. देवानी आम्हाला चरवण्यासाठी मेंढपाळ दिलेला आहे. आणि त्या मेंढपाळाला जर तुम्ही कधी जर मेंढर चारणाऱ्याकडे जर बघितलं तर मेंढर चारणारा जो असतो तो मेंढर चारत असताना ते मेंढर काय म्हणत असतात? काय उच्चार करतात? म्या मी, म्या मी. तो सगळ्यांकडनं म्या 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 ऐकून ऐकून आपलं जीवन विसरून जातो. मोशेच्या बाबतीमध्ये तसं झालं. मोशे काय होता तर त्या इस्रायल लोकांना घेऊन चालला होता आणि सगळे जर म्हणत होते मी 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 मी. तो इजिप्तची जी विद्या होती तो विसरून गेला, त्याची बोलायची कला तो विसरून गेला. पाळक साहेब म्हणजे एक असा मनुष्य की तो स्वतःला विसरतो आणि मंडळीला सर्वस्व देतो. हालेलुया. म्हणा की आमेन.
तुमचे पाळक साहेब तुम्हाला सर्वस्व देतात. तुमच्या सुखात, दुःखात, आनंदात, प्रत्येक गोष्टीमध्ये पहिलं कोण असतं? पाळक साहेब. हॅलो, पहिलं कोण असतं? पाळक साहेब. कारण पाळक साहेबांशिवाय काहीच करता येत नाही. कोण मेलं? कोण पाहिजे? कोणाचं समर्पण? पाळक साहेब. लग्न, आजारी, पाळक साहेब. म्हणजे आमच्या गरजेची गोष्ट आणि सर्वात जबाबदार ह्या जगामध्ये तुमच्या आई वडिलांपेक्षा पण महत्वाचं कोण आहे? पाळक साहेब. कारण ते तुम्हाला वळण लावतात, ते तुम्हाला सांगतात, शिकवतात. त्यांनी सांगितलं मागच्या आठवड्याचा मेसेज, मला कल्पना नाही, पण तो आता कसा असणार की जेणेकरून माणसाला घडवलं जातं. प्रेज गॉड. आणि ते मॅथ्सचे टीचर आहेत. प्रेज लॉर्ड. मी त्याच्याबद्दल त्यांचं फार आभार मानतो, कारण माझा सगळ्यात विषयामधला पक्का विषय एकच होता, मॅथ्स. आणि तुम्हाला माहिती आहे का, ही देवाची कृपा आहे की तुम्हाला मॅथ्सचे टीचर हे तुमचे पाळक मिळाले. कारण तुमच्या जीवनाचे गणित मांडण्याला ते शिकवतात. मला काय हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज गॉड. आम्हाला एवढे वर्ष, आता मला 5वं वर्ष आहे या मंडळीमध्ये. दर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मी इथं असतो. 5 वर्ष झालं मी शिकवतोय. हालेलुया. मला सगळेजण शांत. आमेन. मला सगळेजण शांत. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. आणि म्हणून त्यांनी प्रत्येक मनुष्य जो आहे मंडळीमध्ये तो विशिष्ट कारणासाठी ठेवलेला आहे. कोणी प्रेषित, कोणी पाळक, कोणी संदेश, ते कोणी शिक्षक आणि पास्टर, हे दोन्ही पण काम करतात. एक ते टीचर असतात आणि दुसरं ते पाळक असतात. आणि पास्टर तो जो असतो, मेंढपाळ जो असतो, तो काय करत असतो? त्याच्याकडे 2 गोष्टी असतात, एक आकडी आणि एक काठी. आकडीने तो त्या मेंढराला ओढतो आणि काठीने काय करतो? काठी एक कशाचं दर्शक आहे? हॅलो, काठी हे तुमच्या शिस्तीचं दर्शक आहे. आणि एक मेंढरू चाललं की त्याच्या मागे दुसरं मेंढरू तिकडं, तो खड्ड्यात जात असेल तर त्याच्या मागे खड्ड्यात जातात. पण त्या मेंढराला फॉलो करतात, मेंढपाळाला फॉलो करत नाही. आणि म्हणून अनेक मंडळांची वाईट परिस्थिती झाली, कारण त्यांनी आपल्या मेंढपाळाला फॉलो न करता दुसऱ्या मेंढपाळांना फॉलो केलं. हे शेवटचे दिवस आहे. परमेश्वर मंडळी तयार करत आहे आणि त्या मंडळीमध्ये असताना ही परिस्थिती. आणि म्हणून आजच्या वचनाकडं जात असताना याच्यामधला महत्वाची गोष्ट, पहिले राजे याचा 17वा अध्याय आणि 8 ते 14 वचन. पहिले राजे आणि इथं 8 ते 14 वचनामध्ये एलिया आणि एक विधवा, सारसतीतली विधवा, ही गोष्ट इथं आहे. हालेलुया. वाचा जरा कदम. तेव्हा त्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, चल, सिदोनातील साफ्रत नगरात जाऊन राहा. पहा, तुझे पोषण करण्यासाठी तेथल्या एका विधवेस मी आज्ञा केली आहे. याप्रमाणे तो साफ्रत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला. तेव्हा त्याला एक विधवा स्त्रीला काठ्या गोळा करीताना त्याने पाहिलं. तिला हात मारून तो म्हणाला, मला एक तासात प्यावयास थोडेसे पाणी घेऊन ये. ती पाणी आणावयास जात असताना त्याने तिला आणखीन आठवून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझजवळ भाकर मुलीच नाही. मडक्यात 2 पीठ आणि कुपीत थोडंसं तेल एवढे मात्र आहे. मी 2 काठ्या जमा करीत आहे. मग मी घरी जाऊन बससाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन. ते आम्ही खाऊ आणि मग म्हणू. हालेलुया. आणि प्रभूची उपकार स्तुती करूया. ही गोष्ट आम्हा सगळ्यांना पहिल्यापासून माहिती आहे.
एलिया आणि एक विधवा स्त्री. दुष्काळाचे दिवस आहे, खायला काय नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये देवाचा दास, देवाचा सेवक त्या तिथे येतोय आणि तो डिमांड करतो एका अपोजिट परिस्थितीमध्ये, मला भाकरी दे. माझी काय परिस्थिती आहे ह्याच्यापेक्षा देवाचा पुरवठा हा तुमच्या दारामध्ये घेऊन जर कोण येत असेल तर तो आहे देवाचा सेवक. हालेलुया. देवाचा सेवक आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद घेऊन येतो, आमच्या जीवनामध्ये देवाचं वचन घेऊन येतो, आमच्या जीवनामध्ये अन्नाचा पुरवठा घेऊन येतो. आणि कोविडच्या काळामध्ये ह्या मंदिराने किती जणांना अन्न पुरवठा केला मला सांगायची गरज नाही. तुम्ही त्याचे साक्षीदार. तुमच्या घरपोच कशा रीतीने अन्न पुरवलं गेलं. आणि हीच या मंदिराची साक्ष आहे, हीच ह्या पाळक साहेबांची साक्ष आहे की तुम्हाला आम्ही भुकेलो असताना आम्हाला जर अन्न पुरवलं जातं. आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या बाबतीमध्ये आम्हाला काळजी घेतली जाते, मग आम्ही मंदिरामध्ये वेळेवर का येत नाही? मग आम्ही मंडळीमधल्या गोष्टींमध्ये का सहभागी होत नाही? आणि मग आमच्याकडं पाळक साहेबांनी काय मागितल्यावर देवाच्यासाठी, त्यांच्या पर्सनल लाईफ साठी ते मागत नाही. मग आम्ही देवाला किंवा पाळक साहेबांच्या शब्दाला मान राखून आजपर्यंत काय दिलेलं आहे? हालेलुया. त्या विधवेला कल्पना नव्हती की हा आलेला देवाचा सेवक माझ्या या दुष्काळामध्ये मला अन्न पुरवठा करण्यासाठी. आणि तिने काय केलं तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यासाठी भाकरी केली आणि येऊन बघती तर पीठ अजून उरलं. माझ्या जीवनामध्ये माझ्या पालकांचा शब्द मी मानतो, ज्या वेळेस मी त्यांचा सन्मान करतो त्यावेळेस माझी परिस्थिती बदलते. वाईट परिस्थितीमध्ये काही नसताना, कोविड मध्ये काय होतं आपल्याकडे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, आणि त्या परिस्थितीमध्ये आमच्याकडे पुरवठा केला गेला. हीच परिस्थिती इथं दिलेली आहे. हेच पाळक साहेब आहे, तिथं एलिया आहे. स्त्री ही विधवा आहे, तिला पती नाही पण तिच्याकडे एक लेकरू आहे. आमचे लेकर बाळ घेऊन आम्ही किती आशेने त्यावेळेस कोणाच्या तरी मदतीची वाट पाहिली. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आणि इथं वचन सांगतं की परमेश्वराने हे लोक नेमून दिलेले. मग मी नेमून दिलेला अधिकारी हा परमेश्वरापासून प्राप्त होतो. मोशे हा त्यांचा अधिकारी होता, त्यांना घेऊन चालणारा होता. पण मोशेच्या विरुद्ध पण लोकांनी कुरकुर केली आणि त्याचा परिणाम काय काय झालेला आहे आपण सगळं बघितलं. हालेलुया. त्यांच्यात आगे साप आले, त्यांच्यात मरी आली. देवानी त्यांना बऱ्याच वेळेस त्या परीक्षांमधनं नेलं, देवानी त्यांना फटके दिले, सुधारायचा प्रयत्न केला आणि शेवटी डिसिजन घेतलं की ही पिढी ह्या जंगलातच मरण. आम्हाला आमच्या लीडरचा जर सन्मान जर करायचा नसेल तर आम्हाला ह्या जंगलात मरायचं आहे का? आणि जंगलात जे मेले ते वचनी दत्त देशामध्ये पोहोचले नाहीत. मला जर आमच्या जीवनाचा हेतू, तुम्ही चर्च मध्ये काय येता? तुम्हाला स्वर्गात जायचं. हॅलो, सगळ्यांना स्वर्गात जायचं का? नक्की जाता आता? नाही. मुलीचं लग्न आहे, शिक्षण आहे, बऱ्याच गोष्टी आहे आणि पाळक साहेब मला आत्ताच पाठवायला लागले. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. आम्हाला स्वर्गात जाण्याची इच्छा आहे. तुम्हाला सांगतो, एक दिवस एका समुद्रामध्ये मोठं वादळ झालं
आणि त्या वादळामध्ये एक बोट सापडली, पॅसेंजर बोट होती आणि त्याच्यामध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते. सगळे लोक घाबरले होते आणि सगळ्यांना काय समजना काय करावं. आणि त्याच्यामध्ये एक मनुष्य बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर त्याला एक गोष्ट समजली की सगळेजण विचार करतायत, काय काय विचार मी नाही चालले, धावपळ चाललेली आहे की वादळ सुटलेलं आहे आणि ह्याच्यामधनं आम्हाला वाचायचं आहे. ह्या विचारांमध्ये होते आणि तेवढ्यात त्याला एका रूम मधनं गाण्याचा सुंदर असा आवाज आला. आणि तो आवाज ऐकल्यानंतर त्याला असं वाटलं की अरे काय, आणि म्हणून त्याने हळूच दार उघडलं. दार उघडच होतं आणि त्याने आतमध्ये बघितलं तर लोक गुडघ्यावर बसून गीत गात. त्या मनुष्याने ते बघितल्यावर तो म्हटला, अरे तुम्ही घाबरला का नाही, आता आपल्याला मृत्यू आलेला आहे. त्यांनी सांगितलं, आम्ही ह्या जगाला फार अगोदर मेलेलो. हालेलुया. आम्ही ह्या जगाला फार अगोदर मेलेलो आहे, म्हणून आमच्या मध्ये आमच्या लीडरला फॉलो करायचे गुणधर्म. जगाचा नियम आहे. आम्ही अनेकदा जगामध्ये लोक बघतो की ते त्यांच्या लीडर्सला फॉलो करत नाही. आमचा लीडर कोण आहे? आमचा प्रभू येशू. आम्ही त्याचे फॉलोअर आहोत आणि त्यांनी काही लोकांना मंदिरामध्ये नेमलेले आहे अशासाठी की आम्हाला रस्ता दिसत नाही. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आले वाचून पित्याजवळ कोणी जाऊ शकत नाही. आणि ह्या गोष्टी आम्हाला पूर्णपणे माहिती आहे. आणि म्हणून 23 स्तोत्राचं पहिलं वचन काय? मेंढपाळ तो आहे आणि तो आमच्याकडे मेंढपाळ पाठवतो की तुम्हाला काय उणे पडू नये. पण तरी पण आम्ही मायनस आहोत. त्याचं कारण का? तर मोशेच्या विरुद्ध ते बोलले, आम्ही आमच्या पालकांच्या विरुद्ध बोलतो. आम्ही मंडळीतल्या लोकांच्या विरुद्ध बोलतो, एकमेकांच्या विरुद्ध बोलतो. आणि मग त्याच्यामधनं आम्हाला काय दिसतं तर आम्ही मायनस राहतो. आमच्याला जे काय लिहिलेलं आहे की मला काही उणे पडणार नाही, तो मी नेहमी उन्हाच राहतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मी शून्यामधनं इथपर्यंत आलो. माझ्या जीवनाचं तुम्हाला अनेकदा साक्ष सांगितलेले. परमेश्वराची कृपा ही प्रत्येक ठिकाणी विपुलतेने असते. एक छोटस साक्ष सांगतो का, आम्ही दोघं नवरा बायको त्या लंडनच्या एअरपोर्टवर चालत होतो. फार मोठं एअरपोर्ट. चालता 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 आमचे पाय थकले, समजना ते कुठे लिफ्ट काय. आम्हाला ते बोर्ड वाचून वाचून चालतच राहिलं. आम्हाला एक मराठी मुलगा भेटला आणि त्याने आम्हाला मार्गदर्शन केलं प्लेन पर्यंत. व्यवस्थित घेऊन गेला. लिफ्टनी गेलो, ट्रेन आहे आतमध्ये, इकडच्या गेटवरनं तिकडे जायला ट्रेन आहे, छोट्या मेट्रो. त्या मेट्रो मधनं गेलो. आम्हाला सुधारलं नसतं, पण देवानी एक माणूस पाठवला, कारण त्याला माहिती मी चाललेलो. हालेलुया. कम ऑन, प्रेज गॉड. तिथं आतमध्ये गेल्यानंतर आमचे फोन बंद पडले. आमच्या मुलींना आम्हाला कळवायचं होतं की आम्ही प्लेनच्या आतमध्ये बसलो. पुढच्या बाजूला एक मराठी मुलगा होता, त्यांनी फोन लावून दिला त्यांचा, त्यांच्याशी बोललो, एक गरज भागली. आता त्या ब्रीफकेस, ज्या मोठमोठ्या ज्या सुटकेसेस आहे, त्या सुटकेस ओढायच्या, बेल्टवर खाली घ्यायच्या. आम्ही विचार करत होतो, पण देव कसा आहे, त्या माणसानी, त्या मुलांनी सगळ्या सुटकेस आमच्या काढल्या, ट्रॉलीवर ठेवल्या, ट्रॉल्या ढकलत त्याने आमच्या गाडीपर्यंत दिल्या. मी देवाचे आभार मानतो. एक बॅग सुद्धा अशी ओढावी लागली. बाहेर आलो. बायकोला सांगितलं नव्हतं, पण विचार करत होतो, आता या गाडीवाल्याचे 5-6 हजार रुपये द्यायचे. म्हटलं जाता आता बँकेमध्ये थांबावं, कार्ड टाकावं, असा विचार करत होतो. बाहेर एक माणसं, ते माझ्या मित्राचे सासरे मला भेटायला येणार होते, म्हणून मी तिथं गेलो. त्यांना फोन करून वगैरे आम्ही भेटलो. त्यांनी माझ्या खिशात एक पाकिट ठेवलं, त्याच्यात 10,000 रुपये. हालेलुया.
कशाला बँकेकडे जातो आणि थांबतो, तुला पैसे मी पाठवतो. आणि 25 किलो मच्छी दिलं, 1 किलो नाही. म्हणले घरी गेला की मार्केटमध्ये जाऊ नका, मच्छी तयार आहे, फ्रीज मधला मच्छी काढा आणि खाओ. देव. सकाळी आम्ही झोपेतनं उठलो, खूप थकलो होतो. 14 आणि हे 8 तास, आम्हाला मुंबई टू पुणे यायला 8 तास लागले, पाऊस खूप होता. आणि ह्या प्रवासामध्ये देवाने आम्हाला त्याची कृपा पुरवली, कारण त्याला माहिती आहे की मी नेमून ठेवलेला हा माणूस. हालेलुया, कम ऑन, प्रेज गॉड. त्या मुलासाठी आम्ही एअरपोर्टवरच प्रार्थना केली. देव आम्हाला ही संधी देतो. देव आमच्यासाठी माणसं तयार ठेवतो. सकाळी उठलो, दरवाजा उघडला तर आमच्या बायबल स्टडीची एक मुलगी हातामध्ये बॅगी घेऊन 10 किलो पीठ, 5 किलो तांदूळ, लसूण, कांदा, कोथिंबीर, सगळं मटेरियल घेऊन उभी की घ्या आणि सुरू करा. हालेलुया. त्याचं नाव यहोवा जैरा. त्यांनी ह्या विधवेला पुरवलं. ह्या मंदिराने तुमच्या कोविडच्या काळामध्ये तुम्हाला पुरवलं. तुमच्या प्रार्थना, तुमच्या लेकरांच्या गरजा हे मंदिर पुरवतं, हे देवाचे सेवक पुरवतात. मी तरी कधी येणार नाही तुमच्याकडे, पण पाळक साहेब पहिले असतात. हालेलुया. मी फक्त प्रार्थनेला बोलवलं तर येतो जातो. कम ऑन, प्रेज गॉड. ते पण मला जमल तसं असतं. मला मीटिंग असली तर मग मी जात. पण पाळक साहेब मात्र ते त्यांचं, हे त्यांचं कुटुंब, तुम्ही त्यांचे लेकर. मग मी माझ्या वडिलांचा सन्मान कसा करतो? ते देवाने दिलेले सेवक आहे. विचार करा मनामध्ये की स्तोत्रसंहिता 91:5 बघा. आणि का भीती वाटणार नाही? कारण परमेश्वर तुझा मेंढपाळ आहे, जो परस्पराच्या गुप्तस्थली असतो. हालेलुया. मला सगळं काय आहे, मला सगळं काय आहे, कारण देव माझ्या संगती आहे. परवा दिवशी माझ्या मिसेसच्या मामाकडे गेलो होतो, त्यांना भेटलो. ते म्हणले कसं काय मग तुम्हाला पेन्शन बिन्शन आहे? म्हणलं पेन्शन नाही, पीएफ नाही, पेन्शन नाही, पीएफ नाही, पण आम्ही खाऊन पिऊन सुखी आहोत, बंगल्यात राहतो, काहीच नाहीये. बँक आहे, बँक आहे का? हाय बँक. आमची गरज कोण पुरवतो? परमेश्वर पुरवतो. आणि म्हणून मी टाय बी लावून फिरतो, कारण जर देव गरज पुरवतो, का टाय लावू नये, का चांगलं फिरू नये? कारण की तो आमचा बाप आहे. कम ऑन, प्रेज गॉड. आणि बाप काय करतो? आपल्या लेकरांची काळजी घेण्यासाठी. आता उदाहरणार्थ माझ्या मुली घरामध्ये असायच्या, त्या भांडे घासू शकत होत्या, तरी पण आम्ही कामवाली ठेवायचो लेकरांची काळजी. हालेलुया. आम्ही घर झाडून घ्यायचो, अभ्यास कर बाळा, का तर ते डेव्हलप व्हायला पाहिजे. आणि त्यांची काळजी घेतली म्हणून ते आता म्हातारपणात आम्हाला डेव्हलप करतात. का तर जे पेरल तेच उगवल. आणि जमिनीत बी पेरणारा जो आहे त्याच्या बाबतीमध्ये पण सांगितलं, त्यांनी बी फेकलं, बी चांगलं होतं, बी मध्ये काहीही प्रॉब्लेम नव्हता. प्रॉब्लेम होता जमिनीमध्ये. काटेरी जमीन होती, दगडाची जमीन होती, आणि जी चांगली जमीन होती त्याच्यामधनं पण 60% आणि 100% आणि 30%. का? तो प्रॉब्लेम आमच्या अंतःकरणाचा. आणि म्हणून प्रियांनो, या गोष्टीचा विचार करा. मला देवानी चांगले पाळक दिलेले. बाजूची जी खुर्ची खाली आहे त्याला जबाबदार कोण आहे माहिती आहे? तुम्ही लोक.
तुमच्या शेजारची खुर्ची जी खाली आहे ना, त्याला जबाबदार तुम्ही आहात. कारण तुम्ही लोक आहात की जे चर्चला न येणारे लोक आहेत किंवा जे रस्ता भटकलेले आहेत, त्यांना बोलवून आणले. जा आणि लोक सर्व सृष्टीच काय करा, सुवार्ता सांगा. आम्ही सृष्टीच नाही, आमचे जे चुकलेले बंधू आहेत त्यांनाही सुवार्ता सांगा. आणि मंडळीमध्ये मग अशा खुर्च्या खाली राहतात. मंडळीमध्ये लोक वेळेवर येत नाही, कारण आम्ही कोणालाही प्रोत्साहित करत नाही. आम्ही आमची हाजरी लावतो, मी स्वर्गात जाणार. पण लक्षात ठेवा, तुम्ही चर्च मध्ये आला म्हणून स्वर्गात जात नाही. मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही. जो पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो, आणि पित्यानी सुरुवातीपासून एक गोष्ट केली की तुम्हाला प्रत्येक वेळेस एक लीडर दिलेला आहे. ज्या वेळेस राजे लोक संपले त्यावेळेस शास्ते तयार झाले. हालेलुया. त्यांनी शास्ते दिले, राजे दिले, संदेष्टे दिले, त्यांनी मोठमोठे प्रॉफिट्स दिले. कशासाठी? आम्हाला गाईड करायला. प्रियांनो, आम्ही त्यांना किती फॉलो करतो? क्षमा करा, आज मी काय प्रिपेअर केलेलं नव्हतं ह्या बाबतीमध्ये, पण देवाची कृपा आणि मी परमेश्वराचे आभार मानतो या गोष्टीबद्दल. पुढच्या महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मी परत हजर होईल. हालेलुया. आणि आपण देवाची उपकार स्तुती करूया की परमेश्वराने आजचा दिवस, पास्टर, मेंढपाळ, मी माझ्या मेंढपाळाचा किती सन्मान करतो. प्रश्न आपल्या समोर आहे, मन तुमचं काटेरी आहे का खडकाळ आहे? आपण आपलं ठरवायचं. का रस्त्याच्या बाजूस आहे? चांगली भूमी जरी असेल तर त्याच्यातली 100% पीक देणारी माझी भूमी आहे का? जर नसल तर आज संधी आहे. हालेलुया. आम्ही देवाची उपकार स्तुती करू. लंडन मध्ये आम्ही 6 महिने होतो आणि 6 महिने देवाची कृपा आम्हाला खूप झाली. बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच चर्चेस मध्ये आम्हाला सेवा करायची संधी दिली आणि आम्ही देवाचं गौरव केलं. कारण आमचं कामच आहे, जिथं जाईल तिथं देवाचं गौरव करा. ऑनलाईन मध्ये पण बिझी होतो. 3 चॅनल, रोजची एक, दुपारची एक वाजताची सेवा, रोज दुपारी 1 वाजताची माझी मीटिंग आणि परत 3 चॅनल. मला देवाने तिथं एवढी शांती दिली, शांत अभ्यास करायचं आणि नुसतं प्रीच करायचं. प्रेज गॉड. आणि म्हणून मी माझ्या दोन्ही कन्या देवाचे मी आभार मानतो की थँक गॉड. प्रभूची स्तुती असो. देव चांगला आहे. प्रार्थना करू. जिवंत परमेश्वरा, प्रभू, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. सर्व गोष्टीबद्दल आभार मानतो. तू आम्हाला नेमलेलं आहे प्रभू. आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर. पवित्र आत्म्या तुझं मार्गदर्शन कर. या मंडळीबद्दल आम्ही तुझं गौरव करतो. पाळक साहेब, त्यांचे कुटुंब, दोन्ही पाळक साहेब, त्यांचे कुटुंब, प्रभू, यांना आम्ही आशीर्वाद देतो. आम्ही त्यांचं भलं चाहतो, त्यांची बरकत चाहतो. त्यांना दीर्घायुष्य दे आणि तुझ्या मंदिरामध्ये त्यांनी देवा परमेश्वर बापा तुझी सेवा निरंतर करत राहावा अशी कृपा आहे. आम्ही तुला गौरव देतो, तुझे आभार मानतो. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या नावाने मागतो म्हणतो. आमेन. ख्रिस्तामध्ये मी सन्माननीय पाळक साहेबांचे आभार मानतो. आपण जोरदार टाळ्या वाजूया. की मंदिरामध्ये आपण त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबियासाठी प्रार्थना करत होतो आणि त्या प्रार्थनेचं फळ हे आहे की पाळक साहेबांनी त्यांचा जो 6 महिने इंग्लंडमधला जो काही वेळ होता तो आनंदात नुसता घालवला नव्हे तर सेवेमध्ये देखील घालवला. परत एक वार पाळकीनबाई व पाळक साहेब आमच्यामध्ये आलेले, भारतामध्ये आलेले आणि मला वाटतं पहिलं चर्चच परत एक वार हेच असेल. ऑनलाईन त्यांनी केली असणार सेवा, परंतु हरकत नाही. पाळक साहेबांची सेवा विशेष आशीर्वाद. नंबर 2 ही आहे की जे त्याच्या भयात चालतात, त्याच्या विश्वासात चालतात, धार्मिक जण जेव्हा सात्विकपणे चालतात, पुढे त्यांची मुले आशीर्वादित होतात. प्रेज द लॉर्ड. जेव्हा धार्मिक सात्विकपणे चालतात
काळजी तुम्हाला तुमच्या मुलांची घेण्याची गरज नाही, कारण की ते मुलं देखील ती गोष्ट शिकतात जी त्यांच्या वडिलांना, त्याच्या वाडवडिलांना आशीर्वादित करून गेली, की ती ही की देव कधी देखील कोणत्या गोष्टीची कमी पडू देत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की माझ्या सेवकाने माझी सेवा विपुलतेने केलेली आहे. त्यामुळे काही गोष्टीमध्ये जरी हा याच्यामध्ये उणीव असतील, काही गोष्टीमध्ये हा कमी पडला असतील, परंतु देव त्या लेकराला सांभाळतो, घडवतो. आणि आज कितीतरी आनंदाची बाब आहे की विशेष करून आपण म्हणतो मुलं मुलं मुलं, अनेकदा आपण मुलं म्हणतो की मुलं वंशाचे दिवे, मुलं या सगळ्या गोष्टी करतील, परंतु अनेकदा मुली, मी नेहमी मुलींचंच कौतुक करतो. शाळेमध्ये पण मी असताना मुलींचंच कौतुक करायचं. सगळेजण म्हणायचे सर तुम्ही मुली फार मुलींचं कौतुक, परंतु मुलींमध्ये जो एक आत्मा दिलेला आहे, त्याच्यामध्ये जर पवित्र आत्मा आला, जोड त्याची मिळाली, तर देव अद्भुतरित्या आशीर्वाद आपल्याला देतो. आणि प्रभूला धन्यवाद असो की आपल्या मंडळीमध्ये अनेक जण स्त्रियाच आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु प्रियांनो, नुसता स्त्रियांचं ममता कनवाळू पण ठेवून मंडळीत येणं पुरेसं नाही. सन्माननीय पाळक साहेबांनी एक सुंदर बाब सांगितली की जे रिकाम्या खुर्च्या आहे त्या खुर्च्या भरण्यासाठी आपली जबाबदारी आहे. प्रेज द लॉर्ड. एक वेळी आपण येणार आहे, आपण वर जाणार आहोत, परंतु वर जात असताना जर आपल्या शेजारी, आपल्या समवेत जे घर तयार केलं येशूने, त्यामध्ये जर आपल्या घरचे इतर लोक नसतील, तर मला सांगू तुम्हाला तो स्वर्गीय आनंद देखील फिका वाटणार आहे. आणि यासाठी प्रियांनो लक्षात ठेवा, हे जर देवाने तुम्हाला इथे बोलवलेलं आहे, तर तुम्ही 1 वर्ष झालं, 2 झालं, 5 वर्ष झालं, तुम्ही एकटेच येते. याचा अर्थ हा आहे की तुम्ही अद्याप देखील त्या सेवेला किंवा त्या पाचरणाला ओळखलं नाही, जे घराण्याला पाचरणं देतं. आज पाळकसाहेब अतिशय आनंदाचा असतील, कारण की मुलं, मुली, जावई, नातवंड यांना सर्वांना ते भेटले, परत एक वार सेवेला रुजू झाले, आणि ही सेवा अविरत चालणार आहे. प्रेज द लॉर्ड. हा समय आहे आता मंडळीने पाळकाला रिस्पॉन्स देण्याचा. आणि प्रीती निर्मळे यांना मी विनंती केली होती की त्या संचलन करतील. आणि परत एक वार मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण मर्यादा वेळ पाळावं आणि त्यामध्ये आपण बोलावं, यासाठी की आपण पाळकाचं नव्हे तर पाळकाला निर्माण